वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ एरोमॅटिक अमाइन्स. ओके, एरोमॅटिक रिएक्शन जे काय आपण पाहिलं होतं एरोमॅटिक सबस्टिट्यूशन म्हणजे एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं हॅलोजिनेशन रिएक्शन, ब्रोमिनेशन, नंतर नायट्रेशन आणि नंतर सल्फोनेशन अशा आपण रिएक्शन्स पाहिले होत्या. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अरिन डायअझोनियम सॉल्ट्स. कोणते पाहिजेत आपल्याला? तर आज आपण पाहायचे अरिन डायअझोनियम सॉल्ट्स. आता यामध्ये काय काय पाहायचे? तर अरिन डायअझोनियम सॉल्ट्स म्हणजे काय असतं? एक पहिला पॉइंट पाहायचं आपल्याला, व्हॉट इज द मीनिंग ऑफ अरिन डायअझोनियम सॉल्ट ते पाहायचं. नंतर अरिन डायअझोनियम सॉल्ट जे असतात ते कसे तयार केले जातात त्याचे प्रिपरेशन पाहायचं. अरिन डायअझोनियम सॉल्टच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहायच्या, अरिन डायअझोनियम सॉल्टच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहायच्या आणि अरिन डायअझोनियम सॉल्टचे युजेस. असे 5 पॉइंट आपल्याला आज पाहायचे आहेत. तर त्यापैकी जेवढे होते तेवढे, पण टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अरिन डायअझोनियम सॉल्ट. ओके, सो प्लीज एनीबडी हॅव नॉलेज अबाउट अरिन डायअझोनियम सॉल्ट? कोणी सांगू शकतं का अरिन डायअझोनियम सॉल्ट काय असतात? तर सांगता येईल कोणाला? विचार करा. ओके, चला, आलं तर ठीक, नाही आलं तुम्ही सांगणार आहे. इथं पॉइंट आहे अरिन डायअझोनियम सॉल्ट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी असं इथं काहीतरी लिहितोय पहा. हे पहा, ArN2X मायनस. पहा इथं ArN2 प्लस X मायनस ArN2 प्लस X मायनस R कॉल्ड ArN2X R कॉल्ड अरिन डायअझोनियम सॉल्ट. पहा, अरिन डायअझोनियम सॉल्ट्स हा जनरल फॉर्म्युला आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे? जनरल फॉर्म्युला. ArN2 प्लस X मायनस यांना काय म्हटलं जातं? यांना अरिन डायअझोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं. अरिन डायअझोनियम सॉल्ट्स म्हणजे काय? तर ArN2X मायनस R कॉल्ड ॲज अरिन डायअझोनियम सॉल्ट्स. ओके, तुम्ही म्हणता सर AR म्हणजे काय, N2 म्हणजे काय, X म्हणजे काय? तर त्याची ओळख करून देतो तुम्हाला. ह्या ArN2X मध्ये मायनस मध्ये AR म्हणजे काय असतं? पहा, वेअर मी असं म्हणतोय AR म्हणजे काय? तर AR इज नथिंग बट इट इज एरोमॅटिक रिंग. AR म्हणजे काय असतं? तर ती एरोमॅटिक रिंग असते. ती कोणती रिंग असते? एरोमॅटिक रिंग असते. नंतर N2 हे जे आहे हे तुम्हाला माहिती आहे, N2 हे डायअझो असतो. डायअझो म्हणजे काय? 2 नायट्रोजन ॲटम्स. ओके, लक्षात ठेवायचं कधी पण. इकडे साईडला तुम्ही N म्हणजे नायट्रोजन, तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनला अझो म्हटलं जातं. नायट्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अझो. ओके, आणि N2 म्हणजे काय? तर डायअझो. N2 म्हणजे काय? तर डायअझो. एक नायट्रोजन असेल तर अझो कंपाऊंड, 2 असतील तर डायअझो कंपाऊंड. ओके, AR म्हणजे एरोमॅटिक रिंग, N2 म्हणजे डायअझो. ओके, डायअझो म्हणजे काय? 2 नायट्रोजन ॲटम्स. किती? 2 नायट्रोजन ॲटम्स. आणि या फॉर्म्युल्यामध्ये X मायनस काय असतं? तर मी असं म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, X मायनस काय असू शकतं? ते क्लोराईड असू शकतं, ते ब्रोमाइड असू शकतं, किंवा ते काय असू शकतं? तर ते असू शकतं HSO4 मायनस. ओके, ते निगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज असू शकतात. ओके, लक्षात आलं का? तुम्हाला जर आलं डिफाइन अरिन डायअझोनियम सॉल्ट्स, तर काय डेफिनेशन असेल? तर तुमची डेफिनेशन असेल ArN2 प्लस X मायनस R कॉल्ड अरिन डायअझोनियम सॉल्ट्स. आणि या जनरल फॉर्म्युल्यामध्ये AR म्हणजे काय? तर AR म्हणजे एरोमॅटिक रिंग. AR म्हणजे काय? एरोमॅटिक रिंग. नंतर N2 हे जे आहे याचा अर्थ काय? 2 नायट्रोजन. तर N2 डायअझो म्हणजे 2 नायट्रोजन ॲटम्स. अँड X मायनस काय असतं? तर या फॉर्म्युल्यामध्ये X मायनस हा क्लोराईड असू शकतो, हा ब्रोमाइड असू शकतो, किंवा तो हायड्रोजन सल्फेट किंवा निगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज तो असू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं. आता हे अरिन डायअझोनियम सॉल्ट कसे तयार केले जातात त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. हाऊ दे आर प्रिपेअर्ड. पहा, इथं बोर्ड तुम्ही आहे, इथं वाटलंच तर एक्झाम्पल बसेल. चला, पॉइंट टाकतो इथं. पहा, प्रिपरेशन ऑफ अरिन डायअझोनियम सॉल्ट. काय टाकतो इथं? पहा, प्रिपरेशन ऑफ अरिन डायअझोनियम सॉल्ट. ओके, इथे टाकतो पॉइंट. प्रिपरेशन ऑफ अरिन डायअझोनियम सॉल्ट. प्रिपरेशन ऑफ
अरिन डायअझोनियम सॉल्ट. अरिन डायअझोनियम सॉल्ट दिसतंय तुम्हाला इथं. ओके, काय टाकलं पहा, प्रिपरेशन ऑफ अरिन डायअझोनियम सॉल्ट. ते कसं तयार केलं जातं त्याचा एक जनरल फॉर्म्युला आणि त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. पाहायचं ते कसं तयार केलं जातं. तर तुमच्या माहितीसाठी असं म्हणेल मी की हा आहे आपला कोनिकल फ्लास्क. कोणता फ्लास्क आहे हा, तर हा आहे कोनिकल फ्लास्क. ओके, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायची आहे एरोमॅटिक अमाइन. काय घ्यायचं, तर एरोमॅटिक अमाइन. पाहायचं म्हणतो मी एरोमॅटिक अमाइन घ्यायचं आपल्याला. कोणतं घ्यायचं, एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन. नीट लक्षात घ्या, एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन ह्या बी आपण कंटेनर मध्ये घेतलेला आहे. ओके, मी असं म्हणतो या कंटेनर मध्ये आपण एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन घेतलं आणि हे जे आहे कंटेनर मध्ये आपण फ्लास्क म्हणून कोनिकल फ्लास्क हे ठेवायचं आहे बर्फामध्ये. कशा ठेवायचं, आपल्याला बर्फामध्ये ठेवायचं आहे. इट इज केप्ट इन आईस कोल्ड कंडिशन. ओके, आणि नंतर मी असं म्हणतोय की इथं घेतो आहे हा टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आहे मिक्सचर. कोणतं पहा, NaNa2 सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl. आणि कोणतं, डायल्यूट HCl. सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर घ्यायचं आहे. ते देखील कशात ठेवायचं आहे, आईस मध्ये ठेवायचे. ओके, आईस असलेल्या बिकर मध्ये. हे काय असेल, तर आईस. लक्षात घ्या, मी असं सांगतो तुम्हाला. पहा, आपल्याकडे अवेलेबल आहे त्या गोष्टीनुसार सांगतो तुम्हाला मी. की आपण असं म्हणूया, हा कोनिकल फ्लास्क घेतला. कोणता फ्लास्क, कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन घ्यायचं आहे. एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन. नंतर ही जी टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl घ्यायचं आहे. काय घ्यायचं, सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl. हे पण थंड होण्यासाठी बीकर मध्ये ठेवायचं ज्याच्यामध्ये की बर्फ आहे. ओके, आणि हा कोनिकल फ्लास्क मध्ये पण कसं ठेवायचं आहे, बीकर मध्ये, जेणेकरून त्याच्यामध्ये बर्फ असेल. त्याचं कारण असं आहे की अरिन डायअझोनियम सॉल्ट हा कोल्ड कंडिशनला तयार होतो. कोणत्या कंडिशनला, कोल्ड कंडिशनला. ओके, आणि 5 मिनिटं थंड झाल्यानंतर, दोन्ही मिक्सचर थंड झाल्यानंतर मी असं म्हणतो की या टेस्ट ट्यूब मधलं जे मटेरियल असणार आहे ते ओतायचं आपल्याला कोनिकल फ्लास्क मध्ये. कशामध्ये, कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि काय होईल सांगा बरं मग रिएक्शन. काय सांगते पहा, हे सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर कशात ओतायचं आहे, तर ते ओतायचं आहे यामध्ये एरोमॅटिक 1 डिग्री अमाइन असलेल्या कंटेनर मध्ये. आणि इतर रिएक्शन होईल ती अशी, पहा, लिहितो इथं ARH. काय लिहितोय पहा, ARH. ओके, ARH म्हणजे काय लक्षात तुमच्या, ARH. ओके, ARH मी तर म्हणतोय 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. कोणतं, 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. ओके, इट इज रिएक्ट विथ कोणासोबत, NaNO2 and HCl dilute HCl dilute. ARH म्हणजे 1 डिग्री एरोमॅटिक, सॉरी इथं ARH लिहिलं ना आपण, तर ArNH2 सॉरी इथे घ्यायचं मला ArNH2. काय घेतलं मी पहा, ArNH2 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. काय घेतलं मी तर 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. त्याच्यात कोणतं टाकलंय, सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl टाकत आहे. सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl टाकत आहे. आणि इथं तयार होतं ArN2. पहा, ArN2Cl. इथं HCl टाकत आहे, Cl मायनस. मी असंही म्हणू शकतो इथं NaNO2 आणि इथं जर आपण X घेतलं, पहा इथं जर आपण X जर घेतलं, HX म्हणजे काय, तर HCl घेतो आपण. तर इथं तयार होतं ArN2X मायनस बाय प्रोडक्ट तर काय तयार होईल, NaX बाय प्रोडक्ट NaX आणि H2O देखील तयार होतं. ही जनरल रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन, ही जनरल रिएक्शन आहे. या एरोच्या वरती असेल तुम्ही NaNO2 and HX. This reaction takes place in 273 to 278 केल्विन. 273 ते 278 केल्विन टेम्परेचरला ही रिएक्शन होते. ओके, मला सांगा ArNH2 म्हणजे काय आहे. ArNH2 म्हणजे काय, 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन. 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन मध्ये काय टाकतो आपण, तर सोडियम नायट्राइट. ह्याचं नाव काय आहे, तर हा आहे सोडियम नायट्राइट. हा काय आहे, तर सोडियम नायट्राइट. आणि हे डायल्यूट HX हायड्रोजन हॅलाइड ऍसिड. सोडियम नायट्राइट आणि HX चं मिक्सचर
जर आपण अरोमॅटिक अमाइन असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकलं तर तयार होतं ArN2+X मायनस बाय प्रोडक्ट NaX आणि H2O तयार होतं. तर यातलं हे म्हणजे प्रायमरी अरोमॅटिक अमाइन NaNO2 आणि HX यांच्यापासून HNO2 नायट्रस ऍसिड तयार होतं. ते नायट्रस ऍसिड अरोमॅटिक अमाइन सोबत रिएक्ट होतं आणि तयार होतो इथं प्रोडक्ट तो असा ArN2+X मायनस. म्हणजे काय बरं, तर म्हणजेच काय, तर अरिन डायअझोनियम सॉल्ट. त्यालाच काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणतो आपण अरिन डायअझोनियम सॉल्ट तयार झालं. NaX म्हणजे सोडियम हॅलाइड आणि H2O म्हणजे तुम्हाला माहिती आहे वॉटर. ही रिएक्शन बॅलन्स आहे का पहा बरं. इकडे एक AR, इकडे एक AR. ओके, इकडे एक नायट्रोजन, इथे एक, दोन नायट्रोजन, इकडे दोन नायट्रोजन. ओके, किती येतं, दोन नायट्रोजन. ठीक आहे. त्यानंतर आपण असं म्हणूया हायड्रोजन किती पहा, इथं दोन हायड्रोजन ऍटम, इथं एक, तीन. इकडं दोन हायड्रोजन ऍटम आहेत. मग आपल्याला असं करावं लागेल, HX जर आपण दोन घेतले तर मात्र इथं दोन आणि हे दोन, चार हायड्रोजन ऍटम, इथं दोन हायड्रोजन, दोन H2O करावं लागेल, जेणेकरून इकडे पण बेदोनी चार हायड्रोजन ऍटम होतील. नंतर बारी येते ऑक्सिजनची. ऑक्सिजन इथं दोन, इकडं दोन आहेत, 2H2O. ओके, या प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स होईल. याचे X पण दोन, इकडं पण दोन. या प्रकारे ती रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ओके, म्हणून आता ArN2X म्हणजे काय म्हटलं, त्याला अरिन डायअझोनियम सॉल्ट किंवा त्याला सिंपली डायअझोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं. त्याला सिंपली काय म्हटलं जातं, तर डायअझोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं. डायअझोनियम सॉल्ट्स आर used to prepare many aromatic compounds. हे महत्वाचे कंपाऊंड आहेत. ओके, इथं ArN2X तयार झालं. एक्झाम्पल पाहायचं आहे आपल्याला, आणि एक्झाम्पल पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो मला आणखी असं सांगायचंय की काही पुस्तकामध्ये तुम्ही रेफर करत असताना तुम्हाला असं दिलेलं असतं पहा, ArNH2. ओके, आणि इथं असतं HNO2. इथं काय असतं, HNO2. इथं ऍरोवरती असतं NaNO2 प्लस HCl. तर लक्षात ठेवा, NaNO2 आणि HCl यांच्यापासून काय तयार होतं, नायट्रस ऍसिड. ते नायट्रस ऍसिड ह्या अरोमॅटिक अमाइन सोबत रिएक्ट होतं आणि तुम्हाला डायरेक्ट इथे लिहिलं जातं ArN2X. हे पण बरोबर आहे, वेगळं काहीच नाही. बरं, फक्त इथं आपण काय केलं तर ते कंडिशन इथं लिहिलेल्या आहेत, कोणते लिहिलं तरी बरोबर आहे. ArNH2 HNO2 ह्या ऍरोवरती NaNO2 HCl लिहू शकता. इकडे ArN2H आणि बाय प्रोडक्ट मात्र याच्यानुसार H2O असतील. याच्यानुसार काय असतील तर H2O. बरोबर आहे, काहीच अडचण नाही. तुम्ही ही रिएक्शन लिहा किंवा वरची रिएक्शन लिहा, दोन्ही रिएक्शन्स बरोबर आहेत. कंडिशन कोणती आहे, तर ह्या रिएक्शनची कंडिशन 273 ते 278 केल्विन आहे. म्हणजे ही रिएक्शन कोल्ड कंडिशनला होते. कोणत्या कंडिशनला होते, कोल्ड कंडिशनला होते. आता आपण एक्झाम्पल पाहू. आता काय पाहू आपण, एक्झाम्पल. अरोमॅटिक प्रायमरी अमाइनचे एक्झाम्पल म्हणून मी घेतोय ऍनिलीन. काय घेतो पहा, इथे घेतोय ऍनिलीन आणि कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेऊया ऍनिलीन. चला, मी असं म्हणतोय की हा कोनिकल फ्लास्क, यामध्ये आपण घेऊया ऍनिलीन, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. नंतर या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl घेऊ. घेऊ आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकू. कसं टाकायचं आपल्याला, या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचं आणि त्याला कूल करायचं. आपल्याला काय करायचं, तर कूल करायचं आहे, थंड करायचं आहे. काय रिएक्शन होईल पाहू आपण. ओके, हा कोनिकल फ्लास्क काय घेतल्याच्यात आपण, ऍनिलीन. ते कशात ठेवलं, बर्फ असलेल्या मोठ्या बीकर मध्ये ठेवलं. ओके, नंतर दुसरं बीकर घेतलं, त्याच्यात बर्फ, टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl घेतलेला आहे. दोन्ही पण आपण 5-5 मिनिट दोन्ही पण कोल्ड करू. आपण 5-5 मिनिट काय करू, दोन्ही पण कूल करू आणि नंतर सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकू. आणि टाकल्यानंतर काय रिएक्शन होईल पाहायचं, तर टाकल्यानंतर रिएक्शन काय होईल पाहायचं. एक्झाम्पल मी असं म्हणतोय, ऍनिलीन रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. ऍनिलीन on reaction with nitrous acid. Simply काय तुम्ही nitrous acid, it gives
बेंझिन डायअझोनियम क्लोराइड. इट गिव्स बेंझिन डायअझोनियम क्लोराइड. काय देते? तर बेंझिन डायअझोनियम क्लोराइड देतं. मग रिएक्शन कसं लिहिणार आपण? तर रिएक्शन लिहिणार तुम्ही C6H5NH2. फॉर्म्युला कोणता त्याचा? तो हा C6H5NH2. हा आहे ऍनिलीन. हा कोणता आहे? तर ऍनिलीन आहे विद्यार्थी मित्रांनो, ऍनिलीन. ऍनिलीनची रिएक्शन कोणासोबत? तर NaNO2. कोणासोबत? NaNO2 आणि डायल्यूट HCl आणि डायल्यूट HCl. किती टेम्परेचरला? 273 ते 278 केल्विन टेम्परेचरला. 273 ते 278 केल्विन टेम्परेचरला. म्हणजे या कंडिशनला आपण म्हणतो कोल्ड. हॉट का? तर नाही, कोल्ड. ओके. ऍनिलीन मध्ये जर सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl जर टाकलं तर ह्या NH2 ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं पहा. इथे तुम्ही C6H5 N2Cl याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. आणि बाय प्रोडक्ट Na, यातला बाय प्रोडक्ट NaCl तयार होतं, NaCl. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे रिएक्शन बॅलन्स आपण आताच केली जनरल रिएक्शन. आणि बाय प्रोडक्ट काय? तर बाय प्रोडक्ट 2H2 तयार होतात. ओके. हे तुमच्या ओळखीचं आहे. हे कोणतं? तर ऍनिलीन आहे. हे सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl यांच्यापासून नायट्रस ऍसिड तयार होतं. आणि हा जो आहे याचं नाव काय? तर याचं नाव बेंझिन डायअझोनियम क्लोराइड. याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे बेंझिन डायअझोनियम. पहा, बेंझिन डायअझोनियम क्लोराइड हा तयार झाला. हा सॉल्ट आहे. हा काय? तर सॉल्ट. बेंझिन डायअझोनियम क्लोराइड हा सॉल्ट बाय प्रोडक्ट NaCl आणि H2O हे तयार झालेलं आहे. कोणाला कळायचं? तर तुम्हाला असं असतं, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन ऍनिलीन? असं जर आलं तर लक्षात ठेवा NaNO2 आणि HCl. तरी तुम्ही वाटलंच तर पहा, NaNO2 सोडियम नायट्राइट आणि HCl यांची रिएक्शन म्हणून अपसात काय होतं? HNO2 आणि NaCl हे तयार होतं. इथं तयार होतं HNO2 नायट्रस ऍसिड आणि NaCl. ओके. तर हा जो नायट्रस ऍसिड आहे हा इन सिटू कंडिशन तयार होतो. कोणत्या कंडिशनला? इन सिटू कंडिशन. आता इन सिटू कंडिशन म्हणजे काय? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ऍनिलीन घेतलेलं आहे. काय घेतलं आपण? ऍनिलीन. 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन ऍनिलीन घेतलं. नंतर या टेस्ट ट्यूब मध्ये NaNO2 आणि HCl टाकलं. हे दोन्ही मिक्सचर आपण याच्यात ओतल्यानंतर NaNO2 आणि HCl यांची रिएक्शन होऊन HNO2 आणि NaCl तयार होतं. तर यातलं HNO2 म्हणजे काय असतं? तर HNO2 म्हणजे असतं नायट्रस ऍसिड. ते कोणतं असतं? नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड इज मोर रिएक्टिव्ह. नायट्रस ऍसिड इज मोर रिएक्टिव्ह. इन सिटू कंडिशन ह्या दोघांपासून नायट्रस ऍसिड तयार होतं HNO2 आणि ते याच्यासोबत रिएक्ट होतं. ते याच्यासोबत रिएक्ट होतं आणि तयार होतं बेंझिन डायअझोनियम क्लोराइड NaCl आणि H2O तयार होतं. मग तुम्ही म्हणता सर याच्यामध्ये Cl- कुठून आला? तर विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगतो पहा, ही जी टेस्ट ट्यूब आहे NaNO2 आणि एक्सेस प्रमाणात काय घ्यायचं आपल्याला? डायल्यूट HCl. एक्सेस प्रमाणात डायल्यूट HCl. म्हणून NaNO2 आणि HCl ची रिएक्शन होऊन HNO2 आणि NaCl आणि HNO2 आणि एक्सेस HCl HNO2 आणि HCl दोघं रिएक्ट होतील ह्या ऍनिलीन सोबत किंवा ह्या अरोमॅटिक अमाइन सोबत आणि तयार होतं बेंझिन डायअझोनियम क्लोराइड किंवा अरिन डायअझोनियम सॉल्ट हे तयार होतं. म्हणून मी असं म्हणतो when aniline is react with nitrous acid, it means this mixture in cold condition, that is 273 to 278 Kelvin, it gives benzene diazonium chloride as a salt. बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे इंटरमिडिएट तयार होतं. या इंटरमिडिएटचा उपयोग करून आपण क्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन, आयोडोबेंझिन, फ्लोरोबेंझिन, सायनोबेंझिन, नायट्रोबेंझिन या प्रकारचे वेगवेगळे महत्त्वाचे अरोमॅटिक कंपाऊंड तयार करू शकतो. ओके. आता हीच रिएक्शन तुम्ही अशी लिहू शकता बरं का. हीच रिएक्शन अशी लिहू शकता. इथे मी मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5 तर काही जागेवर तुम्हाला असं पाहायला मिळेल. एक्झाम्पल तेच. ओके. हे पहा C6H5NH2 हे झालं ऍनिलीन. हे कोणतं आहे? ऍनिलीन. याची रिएक्शन NaNO2 कोणासोबत? NaNO2 प्लस HCl सोबत जर झाली तर तीच रिएक्शन फक्त वेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहिली मी 278 केलेला NaNO2 आणि HCl. तर इथं तयार होतो तो असा कंपाऊंड. इथं तयार होतो तो असा कंपाऊंड. लक्षात ठेवा. हा इथं N ट्रिपल बॉन्ड NCl-. इथं स्ट्रक्चर काढलंय पहा तुमच्या लक्षात येण्यासाठी. इथं बेंझिन डायझोनियम क्लोराइड पुढे लिहितो. हा बेंझिन डायझोनियम क्लोराइड
याला आपण शॉर्टकट BD देखील म्हणू शकता. ओके, ते पाहू. नंतर ऍनिलीन C6H5NH2, कोणता C6H5NH2 ची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत जर झाली 273 ते 278 केल्विनला, तर असं तयार होतं. ओके, ह्या नायट्रोजनला 4 बॉन्ड आहेत, इथं याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, N ट्रिपल बॉन्ड N आणि इथं Cl मायनस. अशा प्रकारे हाच फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याचं नाव काय? बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड, बाय प्रोडक्ट NaCl आणि काय तर H2O आहे. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. मग याला नाव बेन्झीन कशामुळं? पहा इथं हा ते एकच बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. बेन्झीन कशामुळं? कारण हा बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, बेन्झीन. डायअझोनियम कशामुळं? कारण 2 नायट्रोजन आहेत. किती? 2 नायट्रोजन आणि Cl मायनस असल्यामुळे क्लोराइड. तर माझ्या मते तुम्हाला लक्षात पहा, इथं कोणत्याही प्रकारचा बॉन्ड नाही, तर फक्त अट्रॅक्शन असणारे हे सॉल्ट आहे. ओके, काय तर हा सॉल्ट C6H5N2 प्लस Cl मायनस. कोणता? C6H5N2 प्लस आणि Cl मायनस. तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला असं माहित असतं की Na प्लस असतं, Cl मायनस असतं, आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराइड सॉल्ट. तसं बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड हे सॉल्ट आहे. हे काय आहे? तर सॉल्ट आहे. इकडची ही पॉझिटिव्ह स्पीसीज, इकडची ही निगेटिव्ह स्पीसीज आहे. ओके, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. तर C6H5N2 ला N2 प्लस ला बेन्झीन डायअझोनियम आयन असं म्हटलं जातं आणि हा क्लोराइड आयन त्याच्यासोबत आहे, म्हणून बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड हे त्या सॉल्टचं नाव आहे. त्या सॉल्टचं काय आहे? तर नाव आहे. ओके, मी पुढे जाऊन असं म्हणेल की तुमच्या लक्षात आलं असेल. पहा, आरिन डायअझोनियम सॉल्ट्स म्हणजे काय? तर आरिन मध्ये AR म्हणजे अरोमॅटिक रिंग, N2 म्हणजे डायअझो आणि X मायनस म्हणजे काय? Cl मायनस Br मायनस, लाईक दॅट. ओके, तर हे झालं आपलं प्रिपरेशन ऑफ आरिन डायअझोनियम सॉल्ट. कसं तयार केलं जातं? तर अरोमॅटिक 1 डिग्री अमाइन इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड, इट गिव्स आरिन डायअझोनियम सॉल्ट इन कोल्ड कंडिशन. ओके, एक्झाम्पल घेतलं आपण, व्हेन aniline on reaction with nitrous acid. तुम्ही म्हणता सर HNO2 चा फॉर्म्युला कुठं आहे, नाही का? HNO2 चा फॉर्म्युला कुठं आहे? तर तुम्हाला म्हटलं, या कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण aniline घेतला असेल, या टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl टाकला असेल, तर सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl मिक्सचर जर याच्यामध्ये ओतलं ड्यूरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन, सोडियम नायट्राइट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड रिएक्ट होऊन नायट्रस ऍसिड आणि NaCl तयार होतं. तयार झालेलं नायट्रस ऍसिड हे कोणासोबत रिएक्ट होतं? यांच्यापासून तयार झालेलं HNO2, यांच्यापासून तयार झालेलं नायट्रस ऍसिड हे रिएक्ट होतं ऍनिलीन सोबत. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर याच्या दोघात तर Cl नाहीच आहे. मग तुम्हाला तेच म्हटलं मी, NaNO2 आणि HCl पासून नायट्रस ऍसिड तयार होतं आणि एक्सेस असलेलं HCl आणि नायट्रस ऍसिड रिएक्ट होऊन बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड म्हणजेच आरिन डायअझोनियम सॉल्ट तयार होतं. NaCl आणि H2O हे प्रोडक्ट तयार होतात. आता पुढचा प्रश्न राहतो तो असा, यांच्या आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहणार आहोत, पण त्या अगोदर मी असं म्हणेल की ह्या आरिन डायअझोनियम जो आयन असतो, आरिन डायअझोनियम आयन इज स्टेबल. तो कसा असतो? तो स्टेबल असतो. अगोदर ह्या रिएक्शन्स पाहून घ्या. आता आपण पाहिलं आरिन डायअझोनियम सॉल्ट कसं तयार करायचं त्याविषयी. ओके, aromatic 1 degree amine is react with nitrous acid, it gives arine diazonium salt. Now then, properties of diazonium salt. कोणत्या प्रॉपर्टीज? तर प्रॉपर्टीज दोन प्रकारच्या असतात, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. अगोदर आपण पाहूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायअझोनियम सॉल्ट. कोणते डायअझोनियम सॉल्ट? तर पहा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन डायअझोनियम क्लोराइडची आपण प्रॉपर्टी पाहतोय. इथे असं पहिली आहे, बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. कसं असतं ते लक्षात ठेवा. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं, जशी साखर वगैरे मीठ वगैरे असतं क्रिस्टलाइन. तर बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, म्हणजे कोणतं? पहा, तिथं आपण असं लिहितो ना, C6H5En2Cl च्या प्रॉपर्टी आपण पाहतोय. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड हे कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड आहे, पहिली प्रॉपर्टी. दुसरी, इट इज सोल्युबल इन वॉटर. कशामध्ये? बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड म्हणजे C6H5En2 प्लस Cl मायनस. बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड इज सोल्युबल इन वॉटर अँड इज स्टेबल इन कोल्ड. आपण आताच पाहिलं की अरोमॅटिक अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत 273 ते 278 म्हणजे कोल्ड कंडिशनला जर केलं, आईस कंडिशनला जर केलं,
तरच तयार होतं बेंझिन डायझोनियम सॉल्ट आणि कोल्ड कंडिशनला ते पाण्याचंही सोल्युबल असतं त्याचबरोबर ते स्टेबल देखील असतं म्हणून सेकंड पहा बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज सोल्युबल इन वॉटर and is stable in cold condition. तिसरी प्रॉपर्टी बेंझिन डायझोनियम क्लोराइड रिएक्ट विथ हॉट वॉटर. कोणतं रिएक्ट विथ हॉट वॉटर. तुम्ही म्हणता सर कसं मग कोल्ड वॉटरला तर स्टेबल असतं. तर हो कोल्ड कंडिशनला ते स्टेबल असतं ते रिएक्शन देत नाही पण मी असं म्हणतोय C6H5n2Cl बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे जर आपण हॉट वॉटर सोबत म्हणजे वॉटर सोबत जर बॉईल केलं तर डायआझो ग्रुप हा OH रिप्लेस करतो आणि इथं तयार होतं C6H5OH फेनॉल तयार होतं. काय तयार होतं फेनॉल तयार होतं. याच्या अगोदरही आपण रिएक्शन्स पाहिल्या होत्या फेनॉल्स मध्ये म्हणून लक्षात ठेवा बेंझिन डायझोनियम क्लोराइड रिएक्ट विथ हॉट वॉटर टू गिव्ह करस्पॉन्डिंग फेनॉल प्रोडक्ट तयार होतात. नंतर इट इज अनस्टेबल इन ड्राय स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये इट इज अनस्टेबल इन ड्राय स्टेट. ड्राय स्टेटला ते अनस्टेबल असतं. ड्राय स्टेट म्हणजे काय कोल्ड कंडिशन मध्ये म्हणलं की ओलं आणि ड्राय म्हटलं की विदाउट वॉटर. तर इट इज अनस्टेबल इन ड्राय स्टेट. त्याला जर आपण असं म्हटलं हा जो बेंझिन डायझोनियम क्लोराइड आहे त्याला जर आपण ड्राय केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होतं. त्याचं काय होतं डिकम्पोजिशन. इन इट इज अनस्टेबल म्हणजे बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज इन ड्राय स्टेट इज अनस्टेबल. It is unstable in dry state, therefore it is generally used in solution state. कोणत्या स्टेट मध्ये वापरलं जातं सोल्युशन स्टेट. इन ड्राय स्टेट इट कॅन बी इझिली डिकम्पोज्ड. कोणत्या स्टेट मध्ये ऍक्वियस का ड्राय स्टेट मध्ये बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे इझिली डिकम्पोज होतं. तर लक्षात ठेवा इन ड्राय स्टेट बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज ऑन हिटिंग अंडरगो डिकम्पोजिशन. त्याचे तुकडे होतात त्याच्यापासून करस्पॉन्डिंग प्रोडक्ट तयार होतात. नंतर पाचवी प्रॉपर्टी चौथी झाली बेंझिन डायझोनियम फ्लोरोबोरेट. कोणतं पहा बेंझिन डायझोनियम फ्लोरोबोरेट त्याचा फॉर्म्युला आहे C6H5n2BF4-. बेंझिन डायझोनियम फ्लोरोबोरेट इज वाटर insoluble and stable at room temperature. काय सांगते C6H5n2+BF4- इज वॉटर इन्सोल्युबल. ते पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही आणि मात्र ते स्टेबल आहे. कोणत्या स्टेटला इट इज स्टेबल ऍट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे काय तर आपण म्हणतो 25 ते 35 म्हणजे जवळपास 27 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास टेम्परेचर असतं त्याला रूम टेम्परेचर म्हणतो. बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे 5 डिग्री सेल्सिअसला किती 5 डिग्री सेल्सिअसला स्टेबल असतं. बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे किती 5 डिग्री सेल्सिअसला स्टेबल असतं. त्याच्या सारखाच भाग आहे फक्त Cl- च्या ऐवजी कोणते तर BF4-. मग हे स्टेबल असायला पाहिजे होतं ना कोल्ड कंडिशनला. तर उलट याचं काय माहिती का तर बेंझिन डायझोनियम फ्लोरोबोरेट हा जो आहे पाण्यामध्ये सोल्युबल नाही होत. हा पाण्यामध्ये सोल्युबल होतो तर हा पाण्यामध्ये सोल्युबल नाही होत आणि हा 5 डिग्री सेल्सिअसला स्टेबल असतो. रूम टेम्परेचरला अनस्टेबल असतो. हाय टेम्परेचरला अनस्टेबल असतो. इथे मात्र असं सांगितलं की बेंझिन डायझोनियम फ्लोरोबोरेट हा पाण्यामध्ये सोल्युबल नाही आणि रूम टेम्परेचरला म्हणजे 5 डिग्री सेल्सिअसच्या वरी 25 ते 30 डिग्री सेल्सिअसला मात्र तो स्टेबल आहे. ओके लक्षात ठेवा. aqueous solution of benzene diazonium chloride is neutral to litmus. कोणतं aqueous solution of benzene diazonium chloride म्हणजे आपण असं म्हटलं ही एक टेस्ट ट्यूब घेतली. हे काय घेतलं आपण टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी घेतलं. काय घेतलं पाणी H2O घेतलं आणि त्याच्यात जर टाकलं आपण कोणतं C6H5n2Cl बेंझिन डायझोनियम क्लोराइड. बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे पाण्यामध्ये सोल्युबल असतं माहिती आहे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते विरघळेल आणि त्यामध्ये जर आपण कोणता पेपर बुडवला आपण ब्ल्यू पेपर किंवा रेड पेपर जर बुडवला लिटमस पेपर तर काय सांगतो aqueous solution of benzene diazonium chloride is neutral to litmus. ते ब्ल्यू लिटमस पेपर रेडही करत नाही आणि रेड लिटमस पेपर ब्ल्यू ही करत नाही. याचा अर्थ ते लिटमस टेस्ट दाखवत नाही. ओके कारण ते साल्ट आहे. ओके चला हे झालं. या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेंझिन डायझोनियम क्लोराइड. कोणकोणत्या लक्षात ठेवायच्या तर बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. एक बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज वॉटर सोल्युबल. दुसरी बेंझिन डायझोनियम क्लोराइड इज स्टेबल इन कोल्ड कंडिशन. ही चौथी
नंतर पाचवी बेंझिन डायझोनियम क्लोराइड, सॉरी बेंझिन डायझोनियम क्लोराइड ऑन हिटिंग विथ वॉटर गिव्स करस्पॉन्डिंग फेनॉल, म्हणजेच बेंझिन डायझोनियम क्लोराइडची हॉट वॉटर सोबत रिएक्शन होते. आणि लक्षात राहील तर बेंझिन डायझोनियम क्लोराइडच्या पाण्यातल्या सोल्युशन मध्ये लिटमस बुडवला तो कोणताही तो कलर देत नाही, म्हणून BDC इन इट्स aqueous सोल्युशन इज न्यूट्रल विथ लिटमस पेपर. ओके, या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेंझिन डायझोनियम क्लोराइड. आता आपल्याला पाहायचंय बेंझिन डायझोनियम आयन हा स्टेबल आहे, कोणता C6H5N2+. बेंझिन डायझोनियम आयन हा स्टेबल आहे आणि स्टेबल असण्याचं कारण त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतात. कोणते असतात ते पाहायचे आहेत. पाहायचं इथं पॉइंट टाकलं मी, स्टॅबिलिटी ऑफ डायझोनियम सॉल्ट. कोणाची स्टॅबिलिटी? डायझोनियम सॉल्टची. अगोदर थेरी पहा, मी तर तुम्हाला स्ट्रक्चर्स काढून दाखवणार आहे. Diazonium salts are stable for a short period. काय सांगते पहा, diazonium salts are stable for a short period and slowly decomposes at a low temperature. बेंझिन डायझोनियम सॉल्ट जे आहे स्टेबल असतं कोल्ड कंडिशनला आणि जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं त्याचं डिकम्पोजिशन होतं. ओके, आणि थोडाच वेळासाठी ते स्टेबल असतं. कोणताही इंटरमिडिएट, लक्षात ठेवा रिएक्शनचा इंटरमिडिएट म्हणजे मधली आलेली स्पीसीज असते ती थोड्या वेळासाठी स्टेबल असते. इथं पॉइंट लक्षात घ्या. तुम्ही म्हणता सर असं काय दिलंय, तर डायझोनियम सॉल्ट्स आर स्टेबल फॉर अ शॉर्ट पिरियड, स्टेबल फॉर अ शॉर्ट पिरियड अँड स्लोली डिकम्पोजेस ऍट लो टेम्परेचर ऑल्सो अँड लो टेम्परेचर ऑल्सो. इथे एक पुढे असा शब्द टाकतो, जास्त वेळ इथे त्या टेम्परेचरला राहतच असं नाही, ते डिकम्पोज व्हायला सुरुवात होते. The stability of arene diazonium ion, the stability of arene diazonium ion can be explained on the basis of resonance, on the basis of resonance ते दाखवणार आहे. आणि तिसरा पॉइंट, arene diazonium salts are resonance stabilized and useful as versatile intermediates to obtain variety of products. मला एवढं सांगायचंय, बेंझिन डायझोनियम क्लोराइडचा उपयोग करून आपण फ्लोरोबेंझिन तयार करू शकतो, नायट्रोबेंझिन तयार करू शकतो, क्लोरोबेंझिन तयार करू शकतो, ब्रोमोबेंझिन तयार करू शकतो. म्हणून बेंझिन डायझोनियम सॉल्ट हा इंटरमिडिएट आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला पाहायचं, मी आता ही रिएक्शन मोडतोय इथं आणि तुम्हाला स्टेबल का आहे बेंझिन डायझोनियम आयन हे स्टेबल का आहे त्याच्याविषयी सांगतो. त्याचा फॉर्म्युला C6H5N2+ असा आहे. पाहायचं सांगतोय. इथे तुम्हाला मी अगोदर रिएक्शन देणार आहे. हा, इथं तुम्हाला एक काय करणार, रिएक्शन देणार आहे, त्याच्यानंतर मी सांगणार तुम्हाला. तर पहा तुमच्या माहितीसाठी C6H5NH2 ॲनिलीनची रिएक्शन NaNO2 आणि HCl सोबत होते 273 ते 278 केल्विनला. इथं तयार होतं ते असं C6H5N2Cl बेंझिन डायझोनियम क्लोराइड. ओके, बाय प्रोडक्ट NaCl वगैरे मिळणार आहे. आणि त्याला जर आपण वॉटर सोबत हीट केलं तर काय होतं, तर हा जो डायझो ग्रुप आहे कोणता पहा, फक्त हा जो डायझो ग्रुप आहे हा OH रिप्लेस करतो. इथं तयार होतं C6H5OH, हे फेनॉल तयार होतं. काय तयार होते? फेनॉल. पाहायचं, हे ॲनिलीन आहे, हे नायट्रस ऍसिड आहे, हा जो आहे बेंझिन डायझोनियम क्लोराइड आणि हा आहे फेनॉल. हा काय तर फेनॉल. ॲनिलीन पासून फेनॉल तयार करत असताना मध्ये जे आलेलं आहे त्याला आपण म्हणतो बेंझिन डायझोनियम क्लोराइड आणि इट इज अ इंटरमिडिएट. ते कसं आहे? इंटरमिडिएट आहे. इंटरमिडिएटचा उपयोग करून आपण वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करू शकतो. आता हा जो आहे C6H5N2+Cl- त्याचं नाव आहे बेंझिन डायझोनियम क्लोराइड. हा थोड्या वेळासाठी स्टेबल असतो. हा इथं काय सांगितलं पहा, diazonium salts are stable for a short period and slowly decomposes at low temperature. हे स्टेबल असतात थोड्या वेळासाठी. का असतात? तर त्यांचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात. ज्या कंपाऊंडचे जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर त्याची तेवढी स्टॅबिलिटी असते. तेवढी काय असते? स्टॅबिलिटी असते. मग आता डायझोनियम आयनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मी काढतोय, ते तुम्हाला इथं पाहायचं. तर पहा, फक्त लक्षात ठेवा, डायझोनियम आयन इज अ stable for short period because of its resonating structures. तुम्हाला resonating structures काढा असं कधीच नसतं, फक्त ते का स्टेबल आहे त्याच्यासाठी लक्षात ठेवा. हा इथे तुम्ही
रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ डायअझोनियम आयन. रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ डायअझोनियम आयन. कोणत्याचे? डायअझोनियम आयन. म्हणजे ह्याच्याच बरं का ते. हा ह्याच्यात. तर पहा मी स्ट्रक्चर काढतोय. डायअझोनियम आयनचा फॉर्म्युला इथे पहा फॉर्म्युला काढतोय तुम्ही. हा हे घ्या. ही रिंग. ओके इथं काढतो मी एन ट्रिपल बॉन्ड एन, इथं नायट्रोजन. ओके इथं पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. तर पहा मी असं म्हणतो याला, हा जो आयन आहे, हा जो आयन आहे याला आपण म्हणतो बेंझिन डायअझोनियम आयन. बेंझिन डायअझोनियम आयन. ओके हा आहे बेंझिन डायअझोनियम आयन. ओके C6H5N2+, याला काय म्हणतो आपण? पहा C6H5N2+. तुम्ही म्हणता Cl कुठे गेलं? तर आपण कोणाची स्टॅबिलिटी का पाहतोय? डायअझोनियम आयनची स्टॅबिलिटी पाहतोय, Cl मायनसची नाही. C6H5N2+ हा जो आहे C6H5N2+, याला बेंझिन डायअझोनियम आयन असं म्हटलं जातं. ओके आता याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कसे येतात? तर C6H5N ट्रिपल बॉन्ड N आहे, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे. हा इकडचा जो नायट्रोजन आहे आणि इकडचा जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन काय करतो? हा जो ट्रिपल बॉन्ड आहे या ट्रिपल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे होतो. नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे, या नायट्रोजनला इकडे कार्बन आहे, या नायट्रोजनला इकडे नायट्रोजन आहे. नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे, म्हणून हा नायट्रोजन ॲटम ट्रिपल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो. कोणाकडे ओढतो? स्वतःकडे ओढतो. जर स्वतःकडे जर ओढलं तर नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड आणि नायट्रोजन कार्बन हा सिंगल बॉन्ड राहतो. ओके मग नायट्रोजन काय करतो? इथं पहा C6H5N ट्रिपल बॉन्ड N, या नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्या कारणानं ह्या वरच्या बॉन्ड मधले दोन इलेक्ट्रॉन हा नायट्रोजन स्वतःकडे ओढतो. स्वतःकडे जर ओढलं तर ह्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी जाणवते. ह्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी जाणवते. जर ट्रिपल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ह्या नायट्रोजनला ओढले तर ह्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी जाणवते. मग हा नायट्रोजन काय करतो? हे इलेक्ट्रॉन्स बाहेर ओढतो. आणि इथं मिळतं आपल्याला पहिलं स्ट्रक्चर. ते असं पहा. आता काय स्ट्रक्चर काढतो मी? हे स्ट्रक्चर काढलं. ओके आता ही जी रिंग आहे, रिंग मधले इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत. ओके आता इथं पहा नायट्रोजन नायट्रोजन कोणता बॉन्ड राहील? ट्रिपल बॉन्ड मधले जर इलेक्ट्रॉन ओढले तर नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड. इथं अगोदरच दोन इलेक्ट्रॉन होते, हे इलेक्ट्रॉन आल्यामुळं मी असं म्हणतो इथं फक्त निगेटिव्ह चार्ज दाखवतो. दोन इलेक्ट्रॉन मुळे काय दाखवलं? तर निगेटिव्ह चार्ज. इथं नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड. नंतर याच्यावरती चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. हे इलेक्ट्रॉन्स एरोमॅटिक रिंग मधले इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील म्हणजे कोणता बॉन्ड तयार होईल? पहा इथं हा अगोदर आता डबल बॉन्ड तयार होईल. कोणता बॉन्ड होईल? तर हे इलेक्ट्रॉन्स बाहेर जर आले तर डबल बॉन्ड होईल. मग इथं कोणता चार्ज येईल? तर इथं पॉझिटिव्ह चार्ज. हे इथं जसं तसं, हे इथं असं. हे पहिलं स्ट्रक्चर आहे. हे कोणतं स्ट्रक्चर? तर हे पहिलं स्ट्रक्चर आहे C6H5N2+. काय झालं इथं? C6H5N ट्रिपल बॉन्ड होता. नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्या कारणाने हे दोन्ही नायट्रोजन आहेत ट्रिपल बॉन्ड मध्ये. ओके नायट्रोजननं हे इलेक्ट्रॉन राईट साईडच्या नायट्रोजननं वरचे इलेक्ट्रॉन दोन स्वतःकडे घेतले, म्हणून काय केलं? तर ह्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी जाणवते, म्हणून हा नायट्रोजन रिंग मधले इलेक्ट्रॉन काय करतो? तर आपल्याकडे वळवतो. आपल्याकडे जर वळवतं तर कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड होतो, नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड राहिला. ओके नंतर इथं काय होतं? पॉझिटिव्ह चार्ज. इथं पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे? हे इलेक्ट्रॉन्स बाहेर गेले. इथं जो पाय बॉन्ड होता, इथे एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, इलेक्ट्रॉन इथे या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, पण दोन इलेक्ट्रॉन बाहेर गेल्यामुळं हे जे सेंटर आहे इथं कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. इथं जसे असतं तसं, सध्या इथं जसे असतं तसं. आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये जिथं पॉझिटिव्ह चार्ज असतो, जिथं पॉझिटिव्ह चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी कमी करण्यासाठी त्याच्या शेजारचे इलेक्ट्रॉन्स मदत करत असतात. मग हा पाय बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला कशासाठी? तर हा पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतात, इथं डबल बॉन्ड तयार होतो आणि तिसरं स्ट्रक्चर मिळतं. तिसरं स्ट्रक्चर मिळतं ते असं. पहा स्ट्रक्चर मध्ये. ओके काय बदल झाला? सध्या बदल काय झाला? हे इलेक्ट्रॉन्स इथं आले. ओके हे इलेक्ट्रॉन्स इथं आले, हे इलेक्ट्रॉन जागेवर असतं. इथं कोणता चार्ज क्रिएट झाला? पॉझिटिव्ह चार्ज. वरती जसे असतं सध्या तरी. ओके इथं N डबल बॉन्ड N, इथं चार्ज कोणता? मायनस. याच्यावरती कोणता? पॉझिटिव्ह. ओके लक्षात आलं का? हे 2 नंबरचं स्ट्रक्चर होतं. किती नंबरचं स्ट्रक्चर? 2 नंबरचं.
या स्ट्रक्चर मध्ये पॉझिटिव्ह चार्ज इथं आला होता, हा पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी हे पहिले इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतील, इथं डबल बॉन्ड झाला, इथं कोणता चार्ज पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला, नंतर इथं पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर आता परत हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी कमी करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतील, हे पहिले इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतील, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज गायब होईल, इथला गायब होईल, इथली इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी दूर होईल, तर इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी या पोझिशनवरती वाढेल आणि म्हणून पुढचं स्ट्रक्चर कोणतं, तर पुढचं स्ट्रक्चर आहे ते हे सांगा बरं काय स्ट्रक्चर असेल तर आताच इथे डबल बॉन्ड तयार झालाय, ओके हा डबल बॉन्ड, नंतर इथं डबल बॉन्ड तयार होईल, हे इथं चार्ज पॉझिटिव्ह, कोणतं चार्ज पॉझिटिव्ह, हे इथं डबल बॉन्ड, ओके इथं डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, इथं डबल बॉन्ड नायट्रोजन, ओके ओके हे असं ठीक आहे। आता हा पॉझिटिव्ह चार्ज दूर करण्यासाठी, हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी दूर करण्यासाठी हे बाहेर गेलेले इलेक्ट्रॉन परत इथे शिफ्ट होणार, ओके परत इथं काय होणार ते शिफ्ट होणार, मग हे इलेक्ट्रॉन इथे जर शिफ्ट झाले तर परत हे इलेक्ट्रॉन्स इथे येणार आणि पुढचं स्ट्रक्चर मिळणार ते असं पहा इथं स्ट्रक्चर काय असेल, हे बॉन्ड आता तयार झालेला आहे, हा आता तयार झालेला आहे, हे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, नंतर परत इथं डबल बॉन्ड, ओके आता डबल बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तिथं कार्बन नायट्रोजन कोणता बॉन्ड राहील तर सिंगल बॉन्ड, ओके सिंगल बॉन्ड, हा नंतर परत इलेक्ट्रॉन्स इथं म्हणजे इथं पुन्हा ट्रिपल बॉन्ड जसं तसा, याच्या शेजारी दोन इलेक्ट्रॉन याच्या चार्ज कोणता पॉझिटिव्ह, हे स्ट्रक्चर नंबर 1, हे स्ट्रक्चर नंबर 2, हे स्ट्रक्चर नंबर किती 3, हे स्ट्रक्चर नंबर किती 4 आणि हे स्ट्रक्चर नंबर किती तर 5, ओके तर लक्षात ठेवा हे जे आहे सगळे फॉर्म्युले, हा जो 1 2 3 4 5 हे स्ट्रक्चर्स कोणाचे आहेत तर हे सर्व स्ट्रक्चर्स आहेत या फॉर्म्युल्याचे C6H5N2+, त्याला आपण म्हणतो बेन्झीन डायअझोनियम आयन, कोणता बेन्झीन डायअझोनियम आयन, ओके लक्षात आलं। स्टॅबिलिटी ऑफ डायअझोनियम सॉल्ट, तर त्याचे पॉइंट, डायअझोनियम सॉल्ट्स आर स्टेबल फॉर अ शॉर्ट पिरियड अँड स्लोली डिकम्पोजेस ॲट लो टेम्परेचर आल्सो, बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट मधले जे बेन्झीन डायअझोनियम आयन असतात ते थोड्या वेळासाठी स्टेबल असतात आणि टाइम जर वाढला तर ते अनस्टेबल होतात, ओके त्यानंतर द स्टॅबिलिटी ऑफ अरिन डायअझोनियम, हे पहा स्टॅबिलिटी ऑफ अरिन डायअझोनियम आयन कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ रेझोनन्स, एखाद्या आयनचे जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तेवढा तो स्टेबल असतो, लक्षात ठेवा जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स रेझोनन्स करण्यामध्ये जास्त वेळ जातो, पहा इलेक्ट्रॉनचं हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होणार, हे इकडे शिफ्ट होणार, म्हणजे असे जे स्ट्रक्चर काढण्यासाठी जसा वेळ लागतो तसा रेझोनन्स फेनॉमेनॉन मध्ये वेळ जास्त जातो, म्हणून ते आयन्स स्टेबल असतात थोड्या वेळासाठी। अरिन डायअझोनियम सॉल्ट्स आर रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड अँड युजफुल ॲज व्हर्सटाइल इंटरमिडिएट्स टू ऑब्टेन अ व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, अँड these are the structures of resonance structures of diazonium ion. Due to these resonating structures, diazonium ion is a more stable. Okay, so आज आपण काय काय पाहिलं तर एवढे पॉइंट पाहिले। आज आपण पाहिलं की अरिन डायझोनियम सॉल्ट काय असतं, काय असतं अरिन डायझोनियम सॉल्ट म्हणून तर माहिती आहे ArN2X- आर कॉल्ड ॲज अरिन डायझोनियम सॉल्ट, नंतर त्यांचं आपण प्रिपरेशन पाहिलं, अरिन डायझोनियम सॉल्ट कसे तयार केले जातात तर एरोमॅटिक प्रायमरी अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत इन कोल्ड कंडिशन म्हणजे 273 ते 278 केल्विनला तयार होतं ArN2X- म्हणजे अरिन डायझोनियम सॉल्ट। त्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहिलं, हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड, तर ॲनिलीन ची रिएक्शन सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत जर झालं तर बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड तयार होतं 273 ते 278 केल्विनला। त्यानंतर आपण पाहिलं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड म्हणजेच बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट। तुम्हाला माहित आहे बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड हा कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड आहे, बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड हा पाण्यामध्ये सोल्युबल आहे, बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड इज स्टेबल ॲट कोल्ड कंडिशन, ओके हेही माहिती आहे, बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड इज रिएक्ट विथ हॉट वॉटर हेही माहिती आहे। त्यानंतर तुम्हाला माहिती आहे बेन्झीन डायअझोनियम फ्लोरोबोरेट इथं कुठं आहे, बेन्झीन डायअझोनियम फ्लोरोबोरेट इज इनसोल्युबल इन वॉटर, तो पाण्यात सोल्युबल नाही आणि तो रूम टेम्परेचरला स्टेबल आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे ते लक्षात ठेवा। आणि बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड बेन्झीन डायअझोनियम सॉल्टचं ॲक्वियस सोल्युशन जे आहे त्यामध्ये लिटमस पेपर कोणताच कलर दाखवत नाही म्हणून ते न्यूट्रल टू लिटमस टेस्ट असं म्हटलं। आणि एक महत्त्वाचा पॉइंट बेन्झीन डायअझोनियम आयन इज स्टेबल
for short period. Why? So benzene diazonium ion show different resonating structures, and due to the resonating structures, benzene diazonium ion is a stable. Okay, so remaining it means chemical properties of benzene diazonium salt we will learn in next lecture. Thank you so much.